परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय। पार्वतीपति हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो श्रीरामचंद्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। ओम नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। सन 1978 साली परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज यांनी वसंतगड क्षेत्री प्रथम उत्सव जो सुरू केला तो दत्त जयंती व श्री श्रीधर स्वामी जयंती उत्सव होता। या दत्त जयंतीच्या उत्सवाच्या अंतर्गत एक मोठा कार्यक्रम काय असेल, उपक्रम असेल तर तो दत्त जयंतीची भिक्षा। महाराजांचा नियम होता की ज्यांना ज्यांना दीक्षा झालेली आहे किंवा जे मनाने सद्गुरूंचे भक्त आहेत त्यांनी ही भिक्षा मागणं अतिशय गरजेचं आहे। हे त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि व्यावहारिक प्रापंचिक अडचणी दूर होण्यासाठी ही भिक्षा फार महत्त्वाची आहे। नाथांची दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, रक्षण्या उभय पक्षा सर्व काळ। हे नाथ संप्रदायाची जी दीक्षा घेतलेली लोक आहेत त्यांनी भिक्षा मागणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे। आणि ही भिक्षा कशासाठी मागायची? ही स्वतःसाठी नाही आहे, तर ही भिक्षा दोहोंचा उद्धार करत असते। म्हणजे जे भिक्षा वाढतात आणि जो भिक्षा स्वीकारतो अशा दोघांचं कल्याण या भिक्षेमध्ये होत असतं। दोघांची आध्यात्मिक उन्नती या भिक्षेमधून होत असते। आणि म्हणून हे नाथ संप्रदायाची भिक्षा जी आहे हे प्रत्येकानं मागितली पाहिजे असा महाराजांचा दंडक होता। समर्थ रामदास स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे, ब्राह्मणाची दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती पक्षा रक्षिले पाहिजे। समर्थांना अभिप्रेत असणारा ब्राह्मण म्हणजे यातीचा ब्राह्मण नव्हे, तर ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे असा गुरु जो आहे त्याची दीक्षा घेतलेला जो असेल तो खरा ब्राह्मण। ब्रह्मेन जानाति इति स ब्राह्मणा असं सांगितलं आहे। ज्यानं ब्रह्माचं ज्ञान करून घेतलेलं आहे तो ब्राह्मण। आणि त्याची ज्याला ज्याला दीक्षा होईल त्यानं काय केलं पाहिजे तर ही भिक्षा मागितली पाहिजे। कशासाठी? ओम नव भवंती भिक्षा हे जे आहे हा पक्ष रक्षण्यासाठी। म्हणून काय केलं पाहिजे? त्यानं भिक्षा मागितली पाहिजे असा समर्थांचा नियम होता। दासबोधामध्ये तसं लिहिलेलं आहे। वसंतगड क्षेत्रीची भिक्षा आणि इतर क्षेत्रीच्या भिक्षा याच्यामध्ये खूप फरक आहे। इतर क्षेत्री भिक्षा आपण स्वतःसाठी मागत असतो, स्वतःला अडीअडचणी येऊ नयेत, अन्नधान्याची कमी पडू नये, आपली दैन्यावस्था दूर व्हावी म्हणून काय करत असतो आपण त्या त्या क्षेत्री जाऊन भिक्षा मागत असतो। जसे गाणगापूरला जातात, पिठापुरमला जातात, अन्य कोणत्या क्षेत्राला जातात, भक्त त्या ठिकाणी जाऊन काय करत असतात तर भिक्षा मागत असतात। हे कशासाठी? तर आपली दैन्यावस्था दूर व्हावी। परंतु वसंतगड क्षेत्रीची ही जी दत्तजयंतीची भिक्षा आहे ह्या भिक्षेचं महात्म्य फार मोठं आहे। कारण ही भिक्षा जी आहे ही ईश्वरासाठी मागितली जाते, सद्गुरूंसाठी मागितली जाते। त्यामुळे याचा पुण्यार्थसुद्धा खूप मोठा आहे। जो भिक्षा वाढतो त्याचाही या भिक्षेमधून उद्धार होतो, जो भिक्षा स्वीकार करतो त्या स्वीकार करण्याचाही उद्धार या भिक्षेमधून होतो। आणि या भिक्षेमधून जो काही प्रसाद बनतो या प्रसादामधून सर्व जनांचा उद्धार होतो। अशा तिन्ही ठिकाणी कृपा करणारी अशी ही भिक्षा आहे। म्हणून या भिक्षेचं महात्म्य अतिशय मोठं आहे। भिक्षा कशी मागितली पाहिजे याचे सुद्धा नियम आहेत। प्रत्येक वेळेला भिक्षा स्वीकारताना जय जय रघुवीर समर्थ अशा पद्धतीची गर्जना मोठ्या आवाजात होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी। आणि गर्जना करूनच भिक्षा स्वीकारली पाहिजे असा महाराजांचा नियम आहे। भिक्षा स्वीकारताना सुद्धा त्यातला
थोडासा भाग त्या गृही परत द्यावा. कारण प्रत्येकाला महाप्रसादाला यायला जमेल असं सांगता येत नाही, परंतु जे काही त्याला त्याच्यातील भाग दिला जातो भिक्षेतला, त्यांनी त्यांच्या घरामध्ये प्रसाद तयार करताना त्याच्यामध्ये वापरावा आणि तो त्यांनी ग्रहण करावा, म्हणजे त्यांनाही सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतील, असा त्याचा उद्देश होता. दासबोधामध्ये भिक्षेचं महात्म्य, भिक्षा कशी मागावी या संदर्भात अनेक उतारे दिलेले आहेत, अनेक त्यांच्या ओव्या आहेत. रामदास स्वामी सांगतात, सुखरूप भिक्षा मागणे ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृद वाग्विलास करणे परमसौख्यकारी. भिक्षा मागताना सुद्धा प्रसन्नतेनं भिक्षा मागितली पाहिजे, म्हणजे भिक्षा वाढणाऱ्याला सुद्धा त्याचं मुख बघितल्यानंतर आनंद होतो. आणि या भिक्षेमुळं काय होतं तर निस्पृहता येते माणसाला, निर्भयपणा येतो, स्वातंत्र्य येतं. असे अनेक फायदे या भिक्षेमधून होत असतात. त्यामुळे भिक्षा मागताना ही नेहमी प्रसन्न चित्तानं मागितली पाहिजे भिक्षा. आणि भिक्षा मागताना जो काय वार्तालाप होत असतो त्या ठिकाणी, तो सुद्धा कसा असला पाहिजे, मृदू वाग्विलास. म्हणजे काय की अतिशय गोड आणि कोमल भाषण तुमचं संवाद भिक्षा स्वीकारताना असलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे, असं रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. भिक्षा मागताना उगीच आपली कुरकुर काय करू नये. शांत पद्धतीनं, शांत चित्तानं, मोठ्या आवाजामध्ये भिक्षा मागावी. भिक्षा मागताना लाजू नये. ही भिक्षा म्हणजे काही भीक नव्हे. भिक्षा ही आहे हे परमपवित्र अशा पद्धतीची गोष्ट आहे. भिक्षा आणि भीक यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. किंबहुना या दोन्हीची तुलनाच होणं शक्य नाही आहे. कारण भीक मागतो हे आपण कशासाठी, तर आपल्याजवळ काहीही नाही आहे आणि पोटाची खळगी बुजवण्यासाठी म्हणून आपण भीक मागत असतो. याच्यामध्ये फक्त एवढाच उद्देश असतो. परंतु भिक्षा जी आहे ही भिक्षा समाजाच्या उद्धारासाठी मागितली जाते. ह्या भिक्षेमधून वैराग्य, ज्ञानप्राप्ती होत असते. जेव्हा अंतःकरण धुतले जाते तेव्हा तो काय होतो तर तो साधू बनतो. आणि जेव्हा तुमच्यातील षडरिपूंचा अंत होतो त्यावेळी तो खऱ्या अर्थानं संत बनतो. भिक्षेची प्रामुख्यानं 4 अंग आहेत. पहिलं अंग कोणतं असेल तर ते आध्यात्मिक. ज्यावेळी जीव स्वतःच्या उद्धाराच्या दिशेनं, आत्मोद्धाराच्या दिशेनं मार्गक्रमणा करतो, सर्व संग परित्याज्यम, सर्व संघाचा तो परित्याग करतो, त्यावेळी त्याला भिक्षा मागण्याचा अधिकार असतो, भिक्षा स्वीकारण्याचा अधिकार असतो. दुसरं जे अंग आहे ते वैराग्य. ज्याच्या ठाई वैराग्य वसतं त्या ठिकाणी काय होतं तर आनंद फुलतो, आत्मानंद बहरतो. अशा साधूला भिक्षा स्वीकारण्याचा अधिकार असतो. तिसरं जे आहे ते ज्ञान. जे लोक ज्ञानमार्गानं जातात, शास्त्रांचं ज्ञान घेतात, त्यांनासुद्धा समाजाकडून भिक्षा मागण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. आणि चौथा सर्वात महत्त्वाचं जर असेल तर स्वावलंबन, स्वतंत्रता. या भिक्षेमुळं माणूस स्वावलंबी बनतो, स्वतंत्र बनतो, स्वतंत्र विचारांचं बनतो, त्याच्यावरती कोणतंही बंधन राहत नाही. ही 4 प्रमुख अंग जी आहेत ती या भिक्षेची आहेत. आणि लोकांची आध्यात्मिक उन्नती होत असते, हातून धर्मकार्य घडत असतं. त्यामुळं भिक्षेचं महात्म्य खूप वेगळं आहे. आणि भीक मागणं हे दोन्हीही एकमेकाची तुलना कधीही होऊ शकत नाही. त्यामुळे भिक्षा मागतानासुद्धा अभिमान वाटला पाहिजे, कारण आपल्या हातून एक धर्मकार्य घडतं आहे, आपल्या हातून एक ईशकार्य घडतं आहे, आपल्या हातून समाजकार्य घडतं आहे, समाजाच्या उद्धारासाठी आपण कार्य करतो. ही भावना मनामध्ये असली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षा म्हणजे कामधेनू, सदा फळ नव्हे सामान्य, भिक्षेस जो करी अमान्य तो करंटा जोगी. जे संन्यासी आहेत त्यांच्यासाठी समर्थांनी एक नियम यासाठी सांगितला आहे की भिक्षा मागताना आपण आपला भाव कसा असला पाहिजे. तर भिक्षा ही जी आहे कशी आहे, कामधेनू आहे.
मनामध्ये ज्या ज्या इच्छा आपल्या येतील त्या त्या इच्छा पूर्ण करणारी ही गोष्ट म्हणजे भिक्षा आहे. आणि या भिक्षेमधून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी इच्छित आहेत त्या इच्छित गोष्टी प्राप्त होत असतात. जो भिक्षेला अमान्य करतो म्हणजे भिक्षा मागण्यामध्ये टाळाटाळ करतो, कंटाळा करतो, तो अभागी योगी म्हणून सांगितलेला आहे. तो संन्यासी कसा आहे, तो अभागी आहे. स्वतःच्या भाग्यापासून दूर जाणारा असा तो आहे. म्हणून भिक्षा मागताना कधीही कंटाळा करू नये असं सांगितलं आहे त्यांनी. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. ही भिक्षा जी आहे याच्यामुळे काय फायदे होतात असं सांगितलं तर सगळ्याच्या ओळखी होतात. ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ भिक्षेसाठी त्या त्या ठिकाणच्या लोकांशी, तिथल्या महंतांशी, तिथल्या श्रेष्ठींशी, तिथल्या समाजातील लोकांशी आपल्या ओळखी होतात. त्या लोकांना आपण आपलंसं वाटायला लागतो. त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला विचारतात, त्यांची उत्तर त्यांना देता येतात, समाजाचं ज्ञान होतं. त्यामुळे भिक्षा जी आहे ही सामान्य भिक्षा नव्हे. भिक्षेने काय होतं तर भ्रमनिरसन होतं, भ्रमाचं निरसन होतं. आपल्या मनामध्ये ज्या ज्या काही संदिग्धता असतात त्याच्यावरती उत्तरं ह्या भिक्षेमुळं प्राप्त होतात. आणि सामान्य जनसुद्धा ह्या भिक्षेला काय त्याची मान्यता आहे. हिंदू धर्मामध्ये भिक्षा मागणं हे पवित्र असं समजलेलं आहे. कारण प्रत्यक्ष दत्तगुरू गोरखनाथ, मत्स्येंद्रनाथ, आदिशंकराचार्य, नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ असे अनेक साधू संत सज्जन अधिकारी पुरुष होऊन गेले, ज्यांनी काय केलेलं आहे तर भिक्षा मागितलेले आणि भिक्षेमधून जगाचा उद्धार केलेला आहे. त्यामुळं सामान्यातील सामान्य माणसालासुद्धा या भिक्षेचं महात्म्य माहिती आहे. त्यामुळे भिक्षा वाढण्यासाठी कोणीही ना म्हणत नाही कधी. कारण काय असतं की ह्या भिक्षेमधून सर्व प्राण्यांचा उद्धार होत असतो. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षेमुळे. भिक्षा जी आहे त्याच्यामुळं काय होतं तर निर्भय स्थिती प्राप्त होते. आपल्या मनातलं भय जे आहे हे निघून जातं. आणि भिक्षेमुळं काय होतं तर आपल्यातला महंत जो आहे तो प्रगट होतो. म्हणजे काय आपल्याला महात्म्य प्राप्त होतं, समाजामध्ये मान्यता आपल्याला प्राप्त होते. असं ह्या भिक्षेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. भिक्षेमुळं काय होतं तर आपल्याला स्वातंत्र्य प्राप्ती होते. गुलामगिरीत आपण राहत नाही. आपलं मन जे आहे स्वतंत्र होत असतं. परमार्थ करण्याचा मुख्य उद्देश काय असेल तर सर्वातून मुक्ती व्हावी, बंधनांपासून सर्व बंधनांपासून मुक्ती व्हावी हा मुख्य उद्देश आहे. म्हणून परमार्थ करायचा असतो. तर या परमार्थाला बळकटी कशामुळे येऊ शकते तर ह्या भिक्षेनं बळकटी मिळते. आणि भिक्षेमुळं काय होते तर निस्पृहता निर्भयता तुम्हाला प्राप्त होते, तुम्हाला स्वतंत्रता प्राप्त होते. आणि जो स्वतंत्र आहे तोच परमार्थ करू शकतो. जो बंधनात असेल त्याला परमार्थ करणं शक्य नाही आहे. त्यामुळं ही भिक्षा जी आहे जरूर सर्वांनी मागितली पाहिजे. आणि या भिक्षेमुळं सर्वात महत्त्वाचं काय होत असेल त्यांनी सांगितलं आहे तर ईश्वर प्राप्ती, जो प्रत्येकाच्या जन्माचा मुख्य उद्देश आहे की परमात्म्याची प्राप्ती करून घेणं, ईश्वराची प्राप्ती करून घेणं, ते या भिक्षेमुळं प्राप्त होतं असं समर्थांनी सांगितलेलं आहे. भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य एकदेशी. तर भिक्षेमुळं काय प्राप्त होत असेल तर आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. मनामध्ये आपल्या वैराग्य प्राप्त झाल्यावरती आपल्याला संतुष्टता येते, तृप्ती येत राहते. कोणतीही गोष्ट आपल्याला त्याच्याबद्दल लालसा आसक्ती ही कमी होते. आणि म्हणून वैराग्य ही जी आहे फार मोठी भक्ती आहे. वैराग्य येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळंच तुमचा उद्धार होत असतो. म्हणून हे भिक्षा मागणारे जे आहेत त्यांना काय होतं तर वैराग्य प्राप्त होतं, वैराग्यानं भाग्य प्राप्त होतं. आणि ज्याच्याजवळ हे वैराग्याचं भाग्य नाही ते सगळे अभागे आहेत. म्हणजे काय तर हे जीवन मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सतत फिरत राहणारे असे ते आहेत. म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे, सर्वांनी भिक्षा मागितली पाहिजे. असं भिक्षेचं असामान्य वर्णन महात्म्य समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सांगितले, विशद केलेलं आहे. म्हणून ही जी दत्तजयंतीची भिक्षा आहे या भिक्षेमध्ये जास्तीत जास्त शिष्यमंडळींनी सहभागी व्हावं आणि आपला उद्धार करून घ्यावा. महाराजांचं अभिवचन आहे की जो माझी भिक्षा मागेल त्याला जीवनामध्ये स्वतःसाठी भिक्षा मागण्याची वेळ येणार नाही. कारण
ही भिक्षाची ही सद्गुरूंसाठी मागितली जाते, ईश्वरासाठी मागितली जाते. आणि त्यामुळे याचा पुण्यार्थ फार मोठा आहे. आणि एवढं मोठं अभिवचन दिलेलं आहे की जो त्यांची भिक्षा मागेल त्यांना जीवनामध्ये दुसऱ्यापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही आहे. एवढी मोठी कृपा या भिक्षेमधून सद्गुरूंनी प्रत्येक भक्तांवरती, शिष्यांवरती केलेली आहे. आता दत्त जयंतीचा उत्सवाचा कार्यक्रम जवळ येत चाललेला आहे. सर्व शिष्यांना माझं आग्रहाचं आवाहन, उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोधयत. उठा, जागृत व्हा आणि या धर्मकार्यामध्ये सर्वांनी सामील होऊन या भिक्षेचं महात्म्य समजून घेऊन भिक्षेमध्ये सामील व्हा व आत्मोद्धार करून घ्या. उद्धरेदात्मनात्मानं, स्वतःचा उद्धार स्वतः करून घ्यावा असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. येत्या 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सन प्लॅनेट, सिंहगड रोड या ठिकाणी श्री सचिन कुलकर्णी सद्गुरू शिष्य यांच्या घरी भिक्षेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानंतरचं भिक्षेचं वेळापत्रक हे तुम्हाला कळवलं जाईल सर्वांना. विविध पुण्याच्या भागामध्ये ही भिक्षा सुरू होत आहे. सर्वांनी या भिक्षेमध्ये आपलं योगदान द्यावं. हे भिक्षा सद्गुरूंच्या चरणांपर्यंत पोहोचवली जाते आणि याच्यातून असंख्य लोकांना महाप्रसादाचा लाभ होत असतो. त्यामुळं ही भिक्षा आपण आर्थिक, वस्तुस्वरूपी, धान्यस्वरूपी अशा पद्धतीनं स्वीकारली जाते. जास्तीत जास्त भक्तांनी या भिक्षेमध्ये सहभागी व्हावं हे आपणा सर्वांस आवाहन. जय जय रघुवीर समर्थ.